हा जो वॉर्ड क्रमांक 1 हा विजय जो आहे हा संपूर्ण या इथल्या स्थानिक नागरिकांचा आहे। ह्या स्थानिक नागरिकांनी नेहमी आपलं आपलं संयम पाळलेला आहे आणि एक सुसंस्कृत हा वॉर्ड आहे लोकांचा। परंतु आता काहीतरी या ठिकाणी ज्या पद्धतीने गुंडेगिरी आणि मटका हे सगळे ज्या पद्धतीने चालले होते त्याला एक आवाज एकत्र महिला वर्गाने नारी शक्तीने आवाज एकत्र करून ह्याला हे विरोध केलेला आहे। आणि विरोध केल्यानंतर आज जो आम्ही विजय साजर करतो आज, तर हा निव्वळ या वॉर्ड क्रमांक ह्या लोकांचा मुळे आम्ही साजरा करतो। ज्या पद्धतीने ते दहशतीचं वातावरण निर्माण झालं, ज्या पद्धतीने निवडणुकीच्या कसं पाहतात? दहशत कसली दहशत ही कोणती दहशत असे फक्त दाखवतात ते। हे बोलके बावळे असतात, रामदास पदयांचे बोलके बावळे असतात ना, तसे हे बीजेपीचे रामदास पदयांचे बोलके बावळे। यांना काय करता येत नाही, फक्त बोलता येतो। असे रात्री उठतात असे तो राक्षस कसा येतो आणि घाबरून जातो, हे अशी यांची अक्कल आहे। हे जे नागरिक आहेत हे गेले कोंबडपाड्यापासून 20-30 वर्षापासून अंधारात राहत होते। असे काही राक्षस येतात आणि जातात, म्हणून यांना आम्ही जात नाही, यांच्या दहशतीला कोण देत नाही। तुमच्या अनेक मतदारांना घरातून बाहेर पडून दिलेलं आहे मतदान करण्यासाठी। हे आहे, ही सत्य घटना आहे तर त्यांनी ही या पद्धतीने दहशत केली होती। आणि त्यांनी एवढंही नाही केलं, त्यांनी आमच्या महिलांवरती शिव्यागाळ केल्या, हात उचललं, माझ्या मुलांकडे शिव्यागाळी केली। त्यानंतर एक विशेषतः की म्हणजे एक माझी एक सून आहे, मी म्हणेन की जी दहशत आणि जे स्वतः आमदार तिला काय बोलले हे तिने बोललं तर आणखी उत्तम होईल। तिने त्याचं संभाषण करावं, कोळी भाषेत करावं असं मला वाटतं। ती त्या तिकडे पोलिंग बूथवर बसली होती तर तिला आमदार येऊन स्वतः काय बोलले, तू कोणाची पण सून असू दे तुझ्या कानाखाली एक वाजवेल असे बोलले मला। इथे आपल्या नाही फक्त आपल्या सगळ्या बायका बसलेला ते सगळं आम्ही करत होतो पोलिंग बूथ वरती। आम्हाला बोलले तुम्ही सगळे उठा इथून, टेबल तुमचं खाली करा, पण आम्ही बोललो आम्ही नाही उठणार इथून। तर बोलते तुझ्या कानाखाली मारायचं हे काम करू नको। म्हटलं मी साहेबांची सून आहे, तर बोलते तू कोणाची पण सून असू दे तुझ्या कानाखाली एक वाजवेल। हे कोण बोलले? आमदार साहेब स्वतः। म्हणजे हे विचाराचे लोक आहेत, यांचे कसले विचार तुम्ही मांडणार? पण तू नमस्कार आहे माझ्या वॉर्ड क्रमांक 1 च्या लोकांना, धन्यवाद।